श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल. सर्वात प्रथम माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ याच्यासाठी मी बनवलेला आहे की होळीमध्ये आपल्या घरातली निगेटिव्हिटी, नकारात्मक शक्ती, आपल्या आरोग्याबाबतीत, आपले पैशाची बरकत होण्यासाठी जे जे काय उपाय करायचा आहे आणि होळीमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू होळी दिवशी होळीमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू दहन करायच्या आहे, तर तेच उपाय तोडगे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आणि जे काय उपाय 5 उपाय मी सांगितलेले, त्या 5 उपायापैकी तुम्हाला जी कोणती अडचण आहे, जो कोणता तुम्हाला उपाय करायचा आहे, ज्या उपायाची गरज आहे तो उपाय तुम्ही करा. आणि चॅनलवर माझ्या नवीन असाल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक लाईक मला दुसरी माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रवृत्त करतं. आज होळी कधी येत आहे माहिती आहे का? 2 मार्च 2026 वार सोमवार रोजी होळी येत आहे, पौर्णिमा येत आहे. हुतांशी पौर्णिमा येत आहे. पौर्णिमा खरी तर 3 तारखेला आहे, पण 3 तारखेला ग्रहण असल्यामुळे आपल्याला होळी ही 2 तारखेलाच साजरी करायची आहे. 2 मार्च 2026 रोजी वार सोमवार या दिवशीच आपल्याला होळी साजरी करायची आहे. तर तर तुम्हाला काय काय करायचं आहे, तर कोणते उपाय, कुठल्या सेवा, कोणते तोडगे तुम्हाला करायचे आहे, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर काय करायचं आहे माहिती आहे का? पौर्णिमा आणि होळी म्हटलं की काय आलं माहिती आहे का? म्हणजे होळीमध्ये ज्या ज्या आपल्या वाईट गोष्टी आहेत त्या होळीमध्ये आपल्याला दहन करून आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे. म्हणजे चांगल्याचा काय म्हणतात, होळी दिवशी आपल्याला वाईटावर चांगल्याचा मात करायचा असतो. मग नंतर वाईट गोष्टी निघून चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करावा, यासाठी वेगवेगळे उपाय या दिवशी करतात. तर या उपायापैकी मी तुम्हाला 5 उपाय सांगणार आहे. तर म्हणजे हे 5 उपाय तुम्हाला करायचे. आणि हे म्हणजे 5 जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हे सर्व उपाय करत असताना आपण कुणाशीही बोलायचं नाहीये. गप्प म्हणजे घरातून ते उपाय करत असतानाही आणि जातानाही आणि होळीमध्ये त्या वस्तू दहन केल्यानंतर घरी परत येतानाही मागे पलटून पाहायचं नाहीये आणि कुणाशी बोलायचं नाहीये. आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जे 5 उपाय जे मी सांगणार आहे, ते सर्व उपाय करत असताना एकदम गप्प राहायचं, कुणाशी बोलायचं नाही, गपचूप ते उपाय करायचं आहे. आणि होळीमध्ये दहन करायचं आहे. दहन करून येत असतानाही कुणाशी गप्पा मारायच्या नाही, बोलायचं नाहीये आणि मागे परतूनही पाहायचं नाहीये. आल्यानंतर स्वच्छ हातपाय आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तर हे तुम्हाला सर्वात अगोदर जे काय करायचं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर कुणाचं काय असतं माहिती आहे का? मला मनासारखा जोडीदार मिळू दे. म्हणजे मनासारखा जोडीदार, मला हाच जोडीदार मिळू दे नको, तर देवाला तुम्ही ही प्रार्थना करा की म्हणजे मला चांगला जोडीदार मिळू दे. यासाठी हा उपाय करू शकता तुम्ही. तोच व्यक्ती मला पाहिजे असं नाही आहे. कारण आपण त्याच व्यक्तीमध्ये प्रत्येक गोष्ट आपण चांगली आहे का वाईट आहे म्हणजे आपल्याला त्यावेळेस जाणवत नाही. त्यासाठी मला चांगला जोडीदार मिळू दे, यासाठी जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर काय करायचं आहे माहिती आहे का? 7 तुम्हाला हळकुंड घ्यायचे. हळदीचे खोम असतात, आमच्याकडे खोम म्हणतात, हळकुंड जे काय तुम्ही म्हणत असाल ते. 7 हळकुंड घ्यायचं आहे. आणि ते स्वतःच हा उपाय स्वतःलाच करायचा आहे, दुसऱ्यानी नाही करायचं. म्हणजे आईने मुलीसाठी करायचं का, असं काही नाही. स्वतःसाठीच करायचं आहे. 7 हळकुंड घ्यायची आहे तुम्हाला. आणि स्वतःवरून म्हणजे उतरवायचं. आपल्या नजर वगैरे कसं काढतो तसं गोल, म्हणजे स्वतःवरून ओवाळायचं आहे. आणि ते तुम्हाला होळीमध्ये दहन करायचं आहे. होळीमध्ये दहन करायचं आहे. म्हणजे चांगला जोडीदार मिळण्यासाठी हा झाला पहिला उपाय. आता दुसरा उपाय म्हणजे काय माहिती आहे का? मेडिकल अडचणी म्हणजे आजकालच्या याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये सर्वांना काही नाही, अगदी दोन व्यक्तींना का होईना शुगर, BP, थायरॉइड याच्या गोळ्या चालू आहेत म्हणजे आहेत. कारण
अगोदरसारखं हेल्थ कुणाचं नाही आहे, आजारी आपण असतोच, आजारी असतो. तर ते आजार पण म्हणजे हा उपाय करून तुम्हाला टोटल तुमची गोळी बंद होणार आहे असं नाही आहे. पण समजा आता बीपीची गोळी काही बंद होत नाही. पण तुम्हाला जास्त म्हणजे त्याचा पुढे चालून जास्त त्रास होऊ नये किंवा त्याची पॉवर कमी व्हावी किंवा जे चाललंय ते सुरळीत जावं. आता थायरॉईडचं प्रमाण कमी व्हावं, शुगरचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी आपण हा प्रयत्न करायचा आहे. तर मेडिकल अडचण म्हणजे कुणाला ॲलर्जिक असतो, बीपीचे असतं, थायरॉईड असतं, जे काही तुम्हाला मेडिकल अडचणी आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? 5 गोमूती चक्र घ्यायचं आहे आणि 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर तुमची थायरॉईडची गोळी 1 असेल किंवा 2 घेत असाल, बीपीची 1-2 गोळी, शुगरची 1-2 गोळी, जे काही तुमची गोळी असेल तर ती गोळी किंवा औषध तुम्हाला बघा लहान मुलांना सुद्धा आपण कुठल्या गोळी न देता कुठल्यातरी ड्रॉप देतो, त्याला ते कंटिन्यू चालू असतं. ते ड्रॉप असू द्या, औषध असू द्या, जे काही असेल ते तुम्हाला काय करायचं आहे तर ते त्यामध्ये काळ्या कपड्यामध्ये 5 गोमूती चक्र, 5 पिवळ्या कवड्या आणि जे काही तुमचं औषध, गोळी, ड्रॉप जो आहे तो त्या काळ्या कपड्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याचं गाठ बांधायची आहे. आणि प्रत्येक गोष्ट मी म्हणजे जे तुम्हाला मी सांगत आहे ते तुम्ही एका पेपरमध्ये बी पुडी बांधून घेतले तर, कारण आपण सर्वांच्या समोर असं नेऊन टाकू शकत नाही, तर एका पेपरमध्ये पुडी बांधून घेऊन तुम्ही जाऊ शकता. हे सगळं करायचं आहे. हे काही ओवाळून घ्यायचं नाही आहे. फक्त ही जे उपाय करत असताना आपली पॉझिटिव्ह शक्ती, इच्छा, आपली म्हणजे आपला विश्वास, श्रद्धा असणे गरजेचं आहे आणि हे करत असताना नकारात्मकता आपल्या मनामध्ये आली नाही पाहिजे, की याच्यामुळे माझं थोडं म्हणजे कमी होणारच आहे, हा तुमचा विश्वास असला पाहिजे. आणि हे तिन्ही गोष्टी तुम्ही होळीमध्ये तुम्हाला दहन करायचा आहे. हा मेडिकल अडचणीसाठी हा झाला दुसरा उपाय. आता जो तिसरा जो उपाय आहे, हे बघा आपलं आरोग्य म्हणजे तुम्हाला गोळी वगैरे कुठली चालू नाही, पण आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे धन दौलत सगळं काही आहे, पण आपलं आरोग्य मेन आपली धन दौलत संपत्ती आपलं आरोग्य आहे. आरोग्य चांगलं असेल तर आपलं सर्व काही चांगलं जातं. आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण कष्ट करू शकतो, पैसा कमवू शकतो, आपण काही करू शकतो आपलं आरोग्य चांगलं असेल तर. पण तुमच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, धन दौलत आहे, पण तुमचं आरोग्य चांगलं नाही तर त्याचा काय फायदा? म्हणून आरोग्य ही खरी संपत्ती आहेच असे मानले जाते नाही, आहेच. आरोग्य ही खरी संपत्ती आहे. तर आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? आपल्याला कडुलिंबाचे 5 घ्या, 7 घ्या, 1 घ्या, 2 घ्या, तुम्हाला जेवढे मिळतील तेवढे पानं घ्यायचे. कडुलिंबाचे पानं तुम्हाला घ्यायची आहे आणि 7 लवंगा घ्यायचे तुम्हाला आणि त्यामध्ये एक भीमसेनी कापूर किंवा साधी जो काही तुमच्याकडे कापूर असेल तर एक कोडी तुम्हाला त्यात टाकायची आहे आणि ते स्वतःवरून उतारा करायचा. आपण दृष्ट नजर कसं काढतो तसं आपल्याला स्वतःवरून तो उतारा करायचा आहे आणि ते 7 वेळा करायचं आहे तुम्हाला. अजून परत सांगते तुम्हाला, कडुलिंबाची पानं 1, 2, 5 तुम्हाला जेवढे भेटतील तेवढे आणि 7 लवंगा आणि एक भीमसेनी किंवा साधा कापूर आपल्याला स्वतःवरून उतारा करून घ्यायचा आहे आणि ते एका पुडीमध्ये बांधून तुम्हाला होळीमध्ये दहन करायचं आहे. हे झालं आरोग्य चांगलं राहण्यासाठी. हा झाला आता चौथा जो उपाय आहे बघा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला म्हणजे आर्थिक अडचणी कुणाला नसतात. आर्थिक अडचणी प्रत्येकाला असते. कितीही पैसा आला तरी आपल्याला कमीच वाटतं आपल्याला आहेत, पण तरी पण आता माझ्याकडे आहे, आता मला पैसा नको असं कुणाला असतं का सांगा? आर्थिक अडचण असतेच आपल्याला. जसा पैसा येतो तसा अडचणी वाढत असतात, जसा पैसा येते तसा गरजा वाढत असतात. जेवढा म्हणजे कमी पैशातही आपण चांगलं राहतो, पण जसा जसा पैसा येत असतो तसं अडचणी पण म्हणजे कामं पण वाढतात आणि अडचणी पण वाढतात. आपल्याला आर्थिक अडचण ही लाभतेच. तर अष्टलक्ष्मीची आपल्यावर कृपा होण्यासाठी आपल्याला अष्टलक्ष्मी बघा, म्हणजे अष्टलक्ष्मी असे धनलक्ष्मी, संतानलक्ष्मी, आरोग्यलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, समाधानलक्ष्मी. समाधान ही एक लक्ष्मी आहे. आपण समाधान असणं म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी, म्हणजे आपण समाधान असलं की आपल्याकडे लक्ष्मी ही येत आहे. म्हणजे अष्टलक्ष्मीचं आपल्यावर कृपा होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? मुठभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे, कुठलेही तांदूळ असू द्या. मुठभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे, त्यामध्ये एक हळकुंड टाकायचं आहे, हळदीचं खोम. तर हळकुंड टाकायचं आहे आणि त्यामध्ये त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे
आणि म्हणजे हे पण उपाय करत असताना म्हणजे पॉझिटिव्ह आपली इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. आणि नंतर पॉझिटिव्ह विचार करत, इच्छाशक्ती करत माझी अष्टलक्ष्मीची माझ्यावर कृपा झालेली आहे. माझ्याकडे म्हणजे लक्ष्मी भरभराटून येत आहे, हे आपल्याला मनात इच्छा बोलत आपल्याला हे आपल्या ह्याच्यामध्ये होळीमध्ये दहन करायचं आहे. ही आर्थिक अडचण दूर करण्यासाठी हा झाला 4था उपाय. तर आता 5वा उपाय काय आहे माहिती आहे का? म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे, की होळीमध्ये कोणी नारळ दहन करतं, कोणी खोबरं दहन करतं. पण कसं असतं माहिती आहे का, मी बरेचदा बघते की नारळ म्हणजे फेकताना असं दुरून बॉल फेकल्यासारखं असं फेकतात नारळ. पण नाही आहे. हे नारळ हे नकारात्मकता घालवण्याचं प्रतीक आहे. तर शुभ आपलं म्हणजे कुठलंही शुभ कार्य करत असताना आपण नारळ फोडत असतो, तर ते शुभचं प्रतीक आहे. तर त्याला आपण असंच फेकायचं का? नाही आहे. तर त्याचा मान त्याला दिलं पाहिजे. तर काय करायचं, म्हणजे अगदी तुम्हाला होळीच्या जवळच अग्नीच्या जवळ जाऊन ठेवायचं असं, ज्याच्याने की तुम्हाला त्रास होईल असं नाही करायचं आहे. पण नारळ दहन करत असताना म्हणजे दोन्ही हातामध्ये नारळ घ्या आणि शेंडी अग्नी म्हणजे होळीच्या साईडने शेंडी करा आणि म्हणजे अग्नीच्या साईडने शेंडी झाली पाहिजे नारळाची. आणि नारळाला हळदी कुंकू वाहा, नमस्कार करा, आपल्या म्हणजे मनातली इच्छा बोला आणि आपल्या म्हणजे घरातली निगेटिव्हिटी, नकारात्मकता निघून जाऊ दे असं सगळं बोलून तुम्ही व्यवस्थित म्हणजे एका हाताने किंवा 2 हाताने व्यवस्थित असं तुम्ही होळीमध्ये दहन करा. असं म्हणजे दुरून असं एका हाताने फेकणं हे बरोबर नाही. शक्य होईल तेवढं तुम्ही त्याला मान देऊन, त्याचा नारळाचा मान देऊन तुम्हाला म्हणजे व्यवस्थित तुम्हाला दहन करायचं आहे. तर हे 5 उपाय आहेत, तुम्ही नक्की करा. होळी म्हणजे आपल्या मागचे सगळं वाईट जे काही आहे ते होळीमध्ये दहन करून आपल्याला नव्याने सुरुवात करायची असते. हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे. जे कोणी तुम्ही व्हिडिओ ऐकतात तुम्ही शेअर करा, सर्वांना शेअर करा. म्हणजे ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल त्यांना त्याचा फायदा असेल. आणि ह्या 5 जे तुम्हाला म्हणजे सांगितलेलं आहे ते 5पैकी तुम्हाला ज्याची गरज आहे, जे तुम्हाला करायचं ते तुम्ही करा. आणि ह्या सगळ्या सेवा तुम्हाला संध्याकाळीच करायच्या का? तर नाही. म्हणजे तुम्हाला जसा वेळ भेटला तसा तुम्ही करा. आणि ह्या सेवा म्हणजे उपाय करता तुम्ही, सेवा म्हणते मी, जे उपाय तुम्ही करता ते तुम्ही उपाय दुपारी करा तुम्ही आणि पुडीमध्ये बांधून ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्ही होळीला पूजा करायला जाता, नैवेद्य ठेवायला जाता, त्यावेळेस पूजा वगैरे नैवेद्य करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे ना, हे करत असताना कोणाला बोलायचं नाही वगैरे, आधी पूजा करून घ्या. हे जे उपाय करून ठेवलेले आहेत त्या पुड्या तुम्ही नंतर जाऊन दहन करायचं आहे तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि याचा फायदा तुम्हाला होईल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि उगाच प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे. ज्याचं कर्माचे फळ चांगलं आहे, ज्याचे कर्म चांगले आहेत, ज्याच्या मागे 7.5 कमी व्हायचे दिवस आले, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि ते व्हिडिओ म्हणजे ते तुम्ही सेवा कराल, उपाय कराल, तर तुमच्या मागची म्हणजे जे काय अडचणी आहेत त्या सगळ्यांच्या दूर व्हावं. आणि अशीच नवीन नवीन माहिती घेण्याची म्हणजे बुद्धी किंवा ताकद मला स्वामी द्यावं. आणि नवीन नवीन माहिती मी केंद्रामधलेच उपाय तुम्हाला सांगत असते. केंद्रामधले उपाय माझ्यापर्यंत यावं, ती माहिती मी घ्यावं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावं अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. अजून एक तुम्हाला सांगते, आता प्रत्येकाच्या घरामध्ये काक्रोच, झुरळ, ढेकूण, पाल, मच्छर हे छोटे छोटे जे प्राणी असतात तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. कारण हे प्राणी आपल्याला हे करतात, त्रास देणारे प्राणी आहेत. तर काय असतं माहिती आहे का, तर हे पण आपल्याला होळीमध्ये दहन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काही कॉक्रोच उचलून किंवा मच्छर पकडून त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे, पाल वगैरे त्यांना जाळायचं नाही आहे. तर काय करायचं माहिती आहे का, आपण जे पोळ्याला कणिक मळतो ना, तीच कणिक आपल्याला थोडीशी मळायची आहे. आणि जसं तुम्हाला ज्याचा त्रास होतो, पाल म्हणा, मच्छर म्हणा किंवा कॉक्रोच म्हणा, त्याचं तुम्हाला ते पिठाचं बनवायचं आहे आणि ते तुम्हाला होळीमध्ये दहन करायचं. हे अशाने तुमच्या घरामधले काक्रोच किंवा जे काही तुम्हाला प्राणी त्रास देणार आहे तर ते कमी होतात असं म्हटलं जातं. तुम्ही करून बघा आणि उपाय म्हणजे त्याचा फायदा झाला तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही करून बघा वेळ भेटला तर.
म्हणजे असं आहे तर आपल्याला करून बघायला काय हरकत आहे. मी काही केलं नाही यावर्षी, मी करणार आहे, तर तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा. मी पण मला फायदा म्हणजे फायदा झाला तर मी तुम्हाला सांगेन. आजची सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते. चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.